आमरस घरामध्ये अवेलेबल होता आणि स्पृहाला केक खायची खूपच इच्छा झाली होती। ती म्हणाली मम्मी केक कर ना। तर मग मी ठरवलं की चला रव्याचा मँगो केक करूया। इथे मी केकसाठी 2 वाटी रवा घेतला आहे। आपला रेग्युलर रवा आहे, हा न भाजलेला रवा आहे। रवा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे, त्यामुळे डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्येच रवा घेतला आहे। 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर घेतली आहे इथे। तीही रव्याबरोबर मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। 2 वाटी रवा व 1 वाटी साखर मी आता मिक्सरला फिरवून घेणार आहे। मिक्सरला फिरवून घेतलेला रवा आता बारीक चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचा आहे आणि जो त्याचा गाळ राहतो तो पण परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। स्पृहाच्या आवडीचा पदार्थ चालू आहे, त्यामुळे स्पृहा पण मला मदत करायला आली आहे इथे। बाहेर खिडकीतून वाकून बघितलं तर बाहेर खूप पाऊस पडतो आहे। मिक्सरला लावलेले मिश्रण व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर यामध्ये सेम प्रमाणात 2 वाटी आमरस घ्यायचा आहे। इथे मी 2 वाटी आमरस मिश्रणामध्ये घातलेला आहे। पहिली 1 वाटी आणि आत्ताची ही दुसरी वाटी। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी दूधही घालायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। त्यानंतर हे मिश्रण आपल्याला असंच अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। केकच्या मिश्रणाला अर्धा तास रेस्ट दिलेला आहे, त्यामुळे आमच्या स्पृहा मॅडमसुद्धा रेस्ट घेण्यासाठी गॅलरीमध्ये आल्या आहेत। आत्ताच मोठा पाऊस पडून गेलेला आहे आणि पाऊस पडून गेलेल्यानंतरच्या वातावरणाचा स्पृहा मॅडम आनंद घेत आहेत। पावसाची एक मोठी सर पडून गेल्यामुळे वातावरण खूपच छान झालं आहे। सगळीकडे गारवा पसरलेला आहे, रस्त्यावरनं पाणी वाहतंय, मस्त वातावरण झालं आहे। आता आपल्या केकच्या बॅटरचे अर्धा तास रेस्ट करून झालेले आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे व त्यावरती थोडंसं दूध घालून हे मिश्रण व्यवस्थित परत एकदा ढवळून घ्यायचं आहे। मिश्रण रेडी झाल्यानंतर इथे केक टीन तयार करायला घेतलेला आहे मी। केक टीनला सगळीकडनं ऑइल लावून त्याच्यामध्ये बटर पेपर घातला आहे। केकमध्ये घालण्यासाठी इथे ड्रायफ्रूटसुद्धा रेडी केले आहेत। आता हे मिश्रण केक टीनमध्ये ओतून आपल्याला केक बनण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवायचं आहे। केक टीनमध्ये मिश्रण ओतल्यानंतर सुद्धा मिश्रण थोडंसं राहिलं होतं, त्यामुळे आम्ही कप केकचे मोल्ड घेऊन त्यामध्ये सुद्धा हे मिश्रण ओतलं आहे। ओव्हनमध्ये केक 180 डिग्री सेल्सिअसला अर्धा तास लावल्यानंतर केकचा रिझल्ट खूपच छान आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मऊ लुसलुशीत मस्तपैकी फ्लफी केक झाला आहे। रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।